योग चित्तवृत्ती निरोधा, ज्या चित्तवृत्ती आहेत म्हणजे जे 8 अंग सांगितले यम नियम ज्या काही गोष्टी आहेत त्यांचा निरोध करणं. आपल्याला दीर्घायुषी जर व्हायचं असेल तर प्राणायाम हे सुद्धा योग्य पद्धतीने झाले पाहिजे. एक चमचा पाणी टाकायचं, त्याच्यानंतर ते थंड झाल्यानंतर दिवसभर पिण्यामध्ये ते पाणी ठेवायचं. एक 10 दिवस सगळ्यांनी ते पाणी वापरून बघा. तुमच्या स्वतःच्या शरीरामध्ये तुम्हाला काय फरक जाणवतात ते मला सांगा. पचनामध्ये फरक जाणवतील, त्याच्यानंतर स्किनमध्ये फरक जाणवतील, अंगातल्या कडकीमध्ये फरक जाणवतील, उष्णतेमध्ये फरक जाणवतील, असे सगळे फरक जाणवतील. तर ते एक औषध सगळ्यांसाठी आज आपण 21 जून योगा दिवसाच्या निमित्तानं सगळ्यांना देतोय. सांधेदुखीवरती सुद्धा काही प्रमाणामध्ये फरक होतो. आता आत्ताच काकांनी सांगितलं, सगळ्यांनी सांगायला लागले, सगळे माझं नुकसानच करायला लागले. काय करायचं, योगा करताय सगळ्यांनी योगा केल्यानंतर आमच्याकडे पेशंट म्हणून कोण येणार, आम्हालाच काळजी पडत. तुम्हाला धनकवडीच्या बाहेर प्रचार करावा लागेल. त्यामुळे ते काय नुकसानीचा म्हटलं अजून थोडंसं नुकसान करून घेऊया म्हणून सगळ्यांसाठी औषध देतोय. 21 जून जे आहे तो 21 जूनला योगा दिवस का ठेवला जातो हे माहिती आहे का सगळ्यांना? कारण 21 जून हा वर्षातला सगळ्यात मोठा दिवस असतो है ना. आणि 2015ला माझ्या माहितीनुसार योगा दिवसाची सुरुवात झाली आणि 2016ला आयुर्वेद दिवसाची सुरुवात झाली. आयुर्वेद दिवस अजून आंतरराष्ट्रीय नाही आहे, भारतीय आहे, नॅशनल आयुर्वेद डे आहे. पण लवकरात लवकर तो पण गेला पाहिजे. कारण मी तुम्हाला एक खरंच गंमत सांगतो सगळ्यांना, म्हणजे आपल्या सगळ्यांना योगाचा खूप अभिमान असला नाही तरी सुद्धा मला एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते. खूप वेळाला असं होतं ना की माणसं योगा म्हणताना एक तर प्रॉपर योगा कोणीच करत नाही. मी खरंच सांगतो, योग आहे, योगा नाही आहे पहिली गोष्ट. आणि नाही ऋग्वेद पहिले पतंजलींनी सांगितलं योग आणि 8 अंग सांगितली त्याची, यम नियम प्राणायाम प्रत्याहार धारणा ध्यान समाधी वगैरे 8 अंग सांगितली. तर यम नियम मध्ये सुरुवातीपासून काय तर खोटं बोलायचं नाही, चोरी करायची नाही. बरं आपण कोण चोरी करायचं राहतो सांगा मला? म्हणजे आपण कुठंतरी लाईट बिल चोरतो किंवा आणखीन कुठलं तरी छोट्या छोट्या गोष्टी. खोटं बोलायचं कोण राहतं? पोरांना पण सांगतो की नाही पप्पा नाही म्हणून सांग, मम्मी नाही म्हणून सांग, बोलतो ना आपण. ह्या सगळ्या जर गोष्टी होत असतील तर तिथून पुढचा योग आपण कधी साधणार? आणि धारणा ध्यान आणि समाधी ह्या लेवलपर्यंत आपल्याला जायचं आहे. माझी अशी अपेक्षा आहे की लवकरात लवकर आपल्या भोसले मॅडम परवा दिवशी ज्या आल्या होत्या त्यांच्या मार्गदर्शनातून किंवा आणखीन कोणाला तरी बोलवून, माझं पण आहे त्याच्यावरती, माझं डिप्लोमा इन योगा आयुर्वेद झालेलं आहे, CCY झालेलं आहे, सर्टिफिकेट कोर्स म्हणून योगा झालेला आहे. आणि आमच्या BMSच्या करिक्युलममध्ये योग हा होताच, त्यात काही वादच नाही आहे. पण तरीसुद्धा आपण आणखीन कोणीतरी एक्सपर्टला बोलवू आणि त्यांच्या माध्यमातून आपण योगाचं खरं आपलं सगळ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू. जे आपण फक्त आसनं करतोय ना त्याच्या पलीकडे जाऊन त्याची थेअरी पण समजून घेऊया. म्हणजे गंमत बघा, आपण जो प्राणायाम करतो ना त्याच्यामध्ये फॉर एक्झाम्पल आपण ज्यावेळेला हे करतो त्यावेळेला अंतःकुंभक आणि बहिर्कुंभक नावाचे 2 प्रकार आहेत. तर श्वास घ्यायला समजा तुम्ही 4 सेकंद लावत असाल तर 4 सेकंद श्वास रोखून ठेवायचा आहे. त्याच्यानंतर 8 सेकंद हा श्वास सोडायला लागले पाहिजे. त्याच्यानंतर 4 सेकंद रोखून ठेवायचा आहे. करून बघा, अक्षरशः घुसमट होते, गुदमरतं, एवढी प्रचंड अवस्था होते. आता ह्याच्या मागचं कारण काय? तर ज्यावेळेला आपण प्राणायाम करतो आणि ह्या पद्धतीनं करतो त्यावेळेला आपल्याला कमीत कमी ऑक्सिजनमध्ये जगायची सवय होते, लक्षात घ्या. आणि ज्या वेळेला तुम्ही एवढ्या कमी ऑक्सिजनमध्ये जगायची शरीराला सवय करून घेता त्याच्यानंतर जेव्हा तुम्ही प्राणायाम संपवता त्यावेळेला तुम्हाला मिळणारा ऑक्सिजन हा खूप जास्त असतो, तुमच्या गरजेपेक्षा जास्त असतो. म्हणून तुमचं आयुष्य सुधारतं. त्यामुळं जेवढं आसन महत्त्वाचं आहे तेवढंच प्राणायाम पण महत्त्वाचं आहे, नाही का? तर ह्या सगळ्या गोष्टींकडे आपण बघितलं पाहिजे. हां, एक मिनिट. आपल्या इथं TETC मध्ये आपण मेडिकेटेड योगाचे वर्कशॉप घेत असतो.
त्यांचे ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा गोष्टी सुद्धा आपण अवेलेबल करून देऊ शकतो. म्हणजे काय तर मेडिकेटेड योगा म्हणजे समजा आता सांगितलं ना की पाठ दुखत होती किंवा कमरेचे काही त्रास असतात, पाय दुखणं आहे, तर ते कशा पद्धतीनं आणि कोणती आसनं तुम्ही किती वेळ केली पाहिजे याचं उत्तम मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करणार आहे. तर मॅडमशी बोलणं पण सुरू आहे आणि असं नाही आहे की असंच म्हणजे कुठून तरी शिकून आलेत असं नाही. तर प्रॉपर युनिव्हर्सिटीची पदवी सुद्धा त्यांच्याकडे आहेत आणि चांगल्या पद्धतीचं काम किंवा कोचिंग पण ते छान पद्धतीने घेतात. तर आपल्या इथं ते आठवड्यातून एकदा किंवा 15 दिवसातून एकदा असं आपण सुरू करू आणि ज्यांना ज्यांना जे जे त्रास आहेत ते जर सांगितले तर तुम्हाला पर्सनल गायडन्स सुद्धा मिळणार आहे. आता जसं सरांनी सांगितलं की श्वासावरती आपल्या सगळ्या गोष्टी अवलंबून आहेत. तर प्राणायामाचा अर्थच तो आहे, प्राण प्लस आयाम. आयाम म्हणजे विस्तार, म्हणजे आपल्या जीवनाचा विस्तार किंवा आपल्याला दीर्घायुषी जर व्हायचं असेल तर प्राणायाम हे सुद्धा योग्य पद्धतीने झाले पाहिजेत. दुसरं आहे ते म्हणजे योग. योग चित्तवृत्ती निरोधा. ज्या चित्तवृत्ती आहेत म्हणजे जे 8 अंग सांगितले यम नियम ज्या काही गोष्टी आहेत त्यांचा निरोध करणं किंवा त्यांना कंट्रोलमध्ये ठेवणं म्हणजे योग आहे. तर या सगळ्या गोष्टी आपल्याला प्रॉपर गायडन्सनी करणं खूप गरजेचं आहे. आणि अर्थातच सगळ्यांना या जागतिक योग दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि असंच निरोगी आणि दीर्घायुष्यासाठी सतत कार्यरत राहणं हे सुद्धा गरजेचं आहे. किती म्हटले असतील की आमच्या पोटावरती पाय आणताय, पण खरं तर आयुर्वेदाचं पहिलं उद्दिष्ट हे आहे स्वास्थ्याचं स्वास्थ्य रक्षण मातुरस्य विकार प्रश्न. म्हणजे स्वस्थ व्यक्तीचं स्वास्थ्य टिकवून ठेवणं आणि त्यातून जर कोणी आजारी पडलं तर त्यांना बरं करणं हे काम आम्हा वैद्याचं आहे. त्यामुळं आमचं सुद्धा धडपड हीच असणार आहे की तुम्हाला औषधांची खरंच गरज पडूच नये आणि इतके निरोगी आणि इतके छान हेल्दी तुम्ही दीर्घायुषी व्हावं. त्यामुळे सर्वांना परत एकदा योग दिनाच्या शुभेच्छा. धन्यवाद. संकल्प करणार आहेस? माझा धाकटा मुलगा जो आहे तो नॅशनल लेवल योग कॉम्पिटिशन मध्ये खेळतो. त्याचं फक्त एक कारण त्याला आता स्कूलमध्ये गेल्यानंतर परत योग करून दाखवायचं. त्याच्यामुळे